चॅप्टर 5 कडे जाऊया. चॅप्टर 5 मध्ये आपल्याला कुठली इम्पॉर्टंट गणितं करायची आहे. राईट 5 सोल्युशन्स ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऍडिशन 7 येईल असं करायचं. एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पेयर्समध्ये पण लिहू शकता, की जसं 1,6 हे पण तुम्ही लिहू शकता. तुम्हाला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 म्हणजे ज्यांची ऍडिशन 7 येईल, जसं की 5 + 2 7. पण इथे आपण एक डोक्यात घेतलं पाहिजे की हे इक्वेशन असंच येईल असं काही नाही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 8 पण दिलं जाऊ शकतं. किंवा जर तुम्ही इथे बघितलं, बाय युझिंग व्हेरिएबल्स इन एक्स अँड वाय राईट फ्रॉम एनी 5 लिनियर इक्वेशन. इथं तुम्ही तुमच्या मनाने आकडे घेऊ शकता. जसं की फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. इक्वेशन तयार करायला काही प्रॉब्लेम नाही. पण इथे लक्षात ठेवायचं आहे की जर मला इथं 7 ऍडिशन पाहिजे तर माझं उत्तर 7 येईल असेच नंबर मला निवडायचे आहेत. इथे नाही, इथं तुम्ही तुमच्या मनाने कुठले पण घेऊ शकता. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7, 2x प्लस 3y इज इक्वल टू 6 असं पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही मेथडचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा याच्यामध्ये आपण वापरू शकतो. जसं की हे गणित जर आपण बघितलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस 5y इक्वल टू 1. सबस्टिट्यूशन मेथडने जर आपण घेतो म्हटलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती झाला, हा वाय इकडे गेला मायनस वाय. आणि हे जी व्हॅल्यू आहे सबस्टिट्युटिंग एक्स इज इक्वल टू 4 मायनस 1 इन इक्वेशन 1 वी गेट, ते किती होणार बघा. इक्वेशन जर आपलं सेकंड आहे 2x मायनस 5y इक्वल टू 1, ते किती झाले 2x मायनस 5y. त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण ठेवणार आहे 2 × 4 मायनस वाय मायनस 5y इक्वल टू 1. 2 4 जार 8 मायनस 2y मायनस 5y इक्वल टू 1. 5y मायनस 2y झाले 7y. आणि हा 1 इकडे आणला पाहिजे. 8 मायनस 1 इक्वल टू 7y. 7 इज इक्वल टू 7y, सो y इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू तुम्ही परत या इक्वेशन मध्ये ठेवू शकता. एक्स इज इक्वल टू 4 मायनस 1, एक्स इज इक्वल टू 4 मायनस 1 3. पण या मेथडला तुम्ही आणखीन एका पद्धतीने जर पाहिजे असेल तर तुम्ही याला सोडू शकता, ज्याला आपण इक्वेटिंग कोइफिशियंट असं जरी म्हटलं तरी त्या मेथडने आपण याला सोडवू शकतो. ठीक आहे. जर का याच क्वेश्चन मध्ये तुम्ही म्हणाल इम्पॉर्टंट गणित कुठलं आहे, तर पहिलं, दुसरं आणि चौथं गणित जे आहे ते तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये करायचं आहे. आता याच्यामध्ये आणखीन कुठली गणित आपण करू शकतो, तर प्रॉब्लेम सेट 5.2 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये हे गणित जे आहे, इन एन एन्व्हलप देअर आर सम ₹5 नोट्स अँड सम ₹10 नोट्स. ठीक आहे. हे गणित आपण करू शकतो. या गणिताला करायचं कसं आहे तुम्हाला, की नंबर ऑफ ₹5 नोट्स आहेत आणि नंबर ऑफ ₹10 नोट्स आहेत. ठीक आहे. तर नंबर ऑफ ₹5 नोट्स तुम्ही एक्स धरल्या आणि नंबर ऑफ ₹10 नोट्स जर तुम्ही वाय धरल्या. तर ₹5च्या टोटल नोटा झाल्या आपल्या 5x, ₹10च्या टोटल नोटा झाल्या आपल्या 10y. मग टोटल अमाऊंट किती झाली आपली 5x प्लस 10y. ठीक आहे. आता आपली टोटल अमाऊंट किती भरते, 350 भरते, म्हणजे 5x प्लस 10y झाली आपली 350. आता या सेकंड कंडिशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नंबर ऑफ 5 नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाइस द नंबर ऑफ ₹10. म्हणजे काय, ₹5च्या ज्या नोटा आहेत त्या ₹10 नोटेच्या ट्वाइस पेक्षा 10 कमी आहेत. म्हणजे ₹5च्या नोटा किती होत्या आपल्या एक्स, ₹10च्या नोटा किती होत्या वाय, त्याची ट्वाइस झाली तुमची 2y आणि हे झाले -10. ठीक आहे. म्हणजे x मायनस 2y इज इक्वल टू -10. आता बघा तुमच्याकडे दोन इक्वेशन आहे, 5x प्लस 10y इक्वल टू 350 आणि x मायनस 2y इक्वल टू -10. आता आपल्याला इक्वेटिंग कोइफिशियंट करताना आपले कोइफिशियंट इक्वल असायला पाहिजे. मग इथं 5x आहे म्हटल्यावर इथं पण 5x असायला पाहिजे. म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/5 वी गेट. जर मी याला मल्टिप्लाय केलं तर 5x 5 2 जार 10, 5 10 जार 50. आणि दोन्ही इक्वेशनला जर मी ऍड करतो म्हटलं 5x प्लस 10y 350, 5x मायनस 10y मायनस 50. तर बघा याच्यामध्ये 10 आणि 10 कट होणार, 5 प्लस 5 10x होणार, 350 मधनं 50 गेले किती राहिले तुमचे 300. आता ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही इक्वेशन 1 किंवा 2 कशामध्ये ठेवू शकता. ही व्हॅल्यू आली आपली 30. ही जर मी इक्वेशन 2 मध्ये ठेवली, एक्स मायनस 2y इक्वल टू -10, 30 मायनस 2y इक्वल टू -10, 30 प्लस 10 इज इक्वल टू 2y, म्हणजे 40 इज इक्वल टू झाले 2y, म्हणजे y झाले आपले 20. ठीक आहे. हे जे गणित आहे आपल्याला, हे गणित आपल्याला 3 मार्काला किंवा 4 मार्काला, दोन्ही मार्काला करू शकतो. पण याच्यातलं जे सर्वात इम्पॉर्टंट गणित आहे ते आपलं हे आहे. या गणिताचं म्हणाल तर तुम्ही हे गणित बोर्डाला पण पडलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर इफ 1 इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, द रेशिओ ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज 3:5. तर न्यूमरेटर आपण एक्स पकडला, डिनॉमिनेटर वाय, तर आपलं रिक्वायर्ड फ्रॅक्शन झालं एक्स अपॉन वाय. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की तुमची कंडिशन काय आहे, की जो डिनॉमिनेटर आहे तुमचा
बघा इथे कंडिशनकडे नीट बघा. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरची ट्वाइस करून तुम्ही त्याला एकनी कमी करू शकता. ठीक आहे. तर बघा न्यूमरेटरची ट्वाइस काय होणार आपली 2x आणि त्याच्यापेक्षा एक न कमी म्हणजे -1. ठीक आहे. म्हणजे काय झालं टोटल, जर मी याला 2x - y = 1. ठीक आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की सेकंड कंडिशन मध्ये आपण 1 जर ऍडेड केला न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटर कोण होता आपला x + 1 आणि डिनॉमिनेटरला पण ऍड केला +1, तर आपला रेशो किती बनतोय 3:5 बनतोय. म्हणजे किती झाले बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 × x + 1 3 × y + 1. 5 ने x ला केला 5x + 5, 3 ने y ला केलं 3y + 3. आणि जर का बघितलं तर 5x - 3y हा +5 इकडे जाऊन 3 - 5 5x - 3y = -2. आता आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे एक इक्वेशन आहे आणि तुम्ही बघाल तर वर तुम्हाला इथे एक इक्वेशन दिसते. ठीक आहे. तर कुठल्या तरी एका इक्वेशनला तुम्हाला सेम करणं गरजेचं आहे. तुम्ही इथं 3y इथं y ने मल्टिप्लाय करू शकता. म्हणजे इक्वेशन काय होणार 3 × 6 -3y आणि 3 × 3. बघा आलं ते 6y - 3y. आता हे एक इक्वेशन आहे आपल्याकडे आणि हे एक इक्वेशन आहे. हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे, त्यामुळे आपण सबस्ट्रॅक्ट करणार. सबस्ट्रॅक्ट केल्यामुळे साईन बदलणार. -3 आणि +3 कट होणार. 6 मधनं 5 गेले x. 3 - 1 + 3 + 5 म्हणजे x = 5. ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 किंवा 2 कशामध्ये पण ठेवू शकता. आणि 1 मध्ये ठेवली 2x - y = 1. 2 × 5 - y = 1. 2 5 10 - y = 1. y झालं 10 - 1. आपला न्यूमरेटर x होता आणि डिनॉमिनेटर y, म्हणून x ची व्हॅल्यू आली 5 आणि y ची व्हॅल्यू जी आली आहे ती आली आहे आपली 10. तर हे एक गणित जे आहे ते तुम्हाला करायचंय. सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका आणि दीपिका हे गणित आपण हे गणित तुम्ही सोडवू शकता. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ लॉयन्स हे जे गणित आहे ते पण तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये आणखीन एक गणित जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला हे जे गणित आहे प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल्स हे एक गणित तुम्हाला करायचंय. सेम मागच्या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राइस ऑफ 1 चेअर आपण x धरली आणि 1 टेबलची आपण y धरली. तर 3 चेअर आणि 2 टेबल आहे, त्यामुळे 3x + 2y = 4500. परत 5 चेअर आणि 3 टेबलची व्हॅल्यू आहे 7000. आता या दोन्ही इक्वेशनला जर का तुम्हाला सेम करायचं असेल तर 1 ला तुम्ही जर का 3 ने मल्टिप्लाय केलं तर बघा हे झाले 3 3 जार 9x, 3 2 जार 6 आणि 45 3 जार होणार 135. आता उलट आता आपण यांनी याला करायचंय 2 5 जार 10, 2 3 जार 6 आणि 2 × 7 14,000 झाले. आता दोन्ही इक्वेशनची साईज सेम असल्यामुळे आपण सबस्ट्रॅक्ट करणार. 10x + 6y = 14,000. 9x + 6y 30,500. आता साईन चेंज केल्यामुळे 6 आणि 6 कट होणार. 10 मधनं 9 गेले x आणि 14,000 मधनं 13,500 गेले 500. ही व्हॅल्यू तुम्ही 1 आणि 2 कशामध्ये पण ठेवा. इथे 3x + 2y = 4500 आणि म्हणून 3 × 500 + 2y = 4500. 15 3 जार 500 × 3 1500 + 2y = 4500 आणि 450 मधनं जर का 1500 काढले आपण तर 3000 राहिले, म्हणून 3000 / 2 राहिले आपले 1500. पण आपल्याला कॉस्ट कशाची काढायची आहे 2 चेअर्स आणि 2 टेबलची काढायची आहे. त्यामुळे 2x + 2y 2 × 500 + 2 × 1500 हे झाले 1000 आणि हे झाले आपले 3000. टोटल कॉस्ट झाली होती 4000 झालेली. तर हे एक गणित तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर तुम्ही जर बघितलं तर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं गणित पण तुम्हाला एक करायचं आहे. हे गणित पण तुम्हाला एक पडू शकते. ठीक आहे. रिकाम्या जागा ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या करायच्या आहेत. हे गणित आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे 1B मध्ये पण विचारू शकतात. 3x + 5y = 9, 5x + 3y = 7. आता असंच विचारतील असं नाही, पण तुम्ही बघा हे अल्टरनेट आहे. तर तुम्हाला जर याच्यामध्ये x + y विचारलं तर बघा 3x + 5x झाले असते तुमचे 8x, 5 + 3y झाले असते 8y, 9 + 7 झाले असते 16. आता जर का तुम्ही डिवायडिंग बाय 8 केलं असतं तर हे किती झाले असते 8 1 जार 8 1 जार 8 2 जार म्हणजे x + y ची व्हॅल्यू झाली 2. आणि हेच जर मला मायनस मध्ये विचारलं असतं तर माझं उत्तर आलं असतं 2. 9 मधून 7 गेले 2. आणि हे जे गणित आहे हे पण तुम्हाला करायचं आहे. आणि हे जेवढे MCQ तुम्हाला दिसतात ते तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर एचं उत्तर आपलं सेकंड आहे. नंतर जर का आपण बघितलं ह्याच इथे बघा सॉरी फर्स्टचं उत्तर 2 आहे. सेकंडचं जे उत्तर आहे आपलं ते C आहे आणि थर्डचं उत्तर जर बघितलं तर आपण ते C आहे. तर ही गणित जी आहे ती तुम्हाला करायची आहे.